नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला चंपाषष्ठीचा नैवेद्य वांग्याचे भरीत आणि रोडगे करून दाखवणार आहे। आपण जे नेहमीचं भरीत करतो त्यापेक्षा अतिशय वेगळ्या चवीचं आणि खूपच स्वादिष्ट असं वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। चंपाषष्ठीसाठी केलेला खास विशेष असा नैवेद्य वांग्याचे भरीत आणि रोडगे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। पारंपरिक पद्धतीने खंडोबाची तळी भरण्यासाठी जो नैवेद्य केला जातो तो मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने आज करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो हिरवी वांगी घेतली आहेत। तुम्ही त्याऐवजी मोठी वांगी सुद्धा वापरू शकता। मी इथे कांद्याच्या पातीचा कांदा कापून घेतलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे। मी इथे एक छोटी कांद्याची पातीची जुडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही कांद्याच्या पातीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता या वांग्याची देठं या पद्धतीने काढून घ्यायची आहेत। बघू शकता वरच्या बाजूची काटे आणि देठं काढून घ्यायचे आहेत, म्हणजे वांगे लवकर भाजतील। या पद्धतीने सर्व देठं काढून घ्यायचे आहेत। तर या सर्व वांग्यांची देठं मी कापून घेणार आहे। याच पद्धतीने बघू शकता या पद्धतीने वांग्याची सर्व देठं कापून घ्यायची आहेत। वांग्याची सर्व देठं मी कापून घेतलेली आहेत। आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकते आहे। अगदी 2 चमचे तेल टाकायचं आहे। आता यामध्ये ही सर्व वांगी टाकून घेऊया। तुम्ही मोठी वांगी घेणार असाल तर गॅसच्या जाळावर भाजून घेऊ शकता। छोटी वांगी गॅसवर भाजता येत नाहीत, म्हणून कढईमध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहेत। सर्व वांगी आता मी कढईमध्ये ठेवली आहेत। आता हाय टू लो फ्लेमवर वांगी आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत। वांग्याला सर्व बाजूने असे डाग पडेपर्यंत आपण 2-4 मिनिट हलवून घेऊया। आता यावर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटांनी उघडून बघायचे आहेत आणि वांगी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। वांगी भाजेपर्यंत आपण मिरची वाटून घेऊया। त्यासाठी मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। भरपूर असा लसूण घेतलेला आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही मिरची आणि लसूण आपण जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेऊया, किंवा तुम्ही खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता। मिरच्या मी थोडेसे जास्तच घेतले आहेत। झणझणीत वांग्याचं भरीत खूपच छान लागतं। तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुम्ही मिरच्या कमी करू शकता। जाडसर अशी मिरची वाटून घेतलेली आहे। मिक्सर चालू बंद करत करत मी अशी जाडसर अशी मिरची वाटून घेतलेली आहे। तर झाकण काढून बघूया। वांगी अर्धवट भाजलेली आहेत। परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत। वांगे बघू शकता आता छान मऊ झालेले आहेत। आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया। वांगे थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहेत। वांगे आता थोडेसे कोमट झालेले आहेत। आता आपण त्याचे सगळे साल काढून घेऊया। बघू शकता या पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे आहे, कारण साल आपण तशीच ठेवली तर ती अजिबात चांगली लागत नाही वांग्याच्या भरीतामध्ये। या पद्धतीने सर्व वांग्याची साल काढून घ्यायची आहे। एक वांग मी सोलून घेतलेला आहे। बघू शकता या पद्धतीने आता सर्व वांगी सोलून घ्यायची आहेत। सर्व वांग्याची साल मी काढून घेतलेली आहेत। आता हे वांगी आपण मधून कापून बघूया, कारण वांग्यामध्ये अळ्या वगैरे असू शकतात। तर सर्व वांगी अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत। अळ्याची वगैरे वांगी असतील तर ते काढून टाकायचे आहेत। सर्व वांगी मी व्यवस्थित बघून घेतलेली आहेत। तर चाकूने असं कापून घ्यायचं आहे। सगळ्या वांग्यांमध्ये चाकूने असं आडवं उभं कापून घ्यायचं आहे, म्हणजे वांगे छान स्मॅश होतील। आणि आता ते हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत, किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता। वांगी मी हाताने छान स्मॅश करून घेतलेली आहेत। कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूया। आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालूया। पातीचा कांदा मी इथे घेतलेला आहे। चंपाषष्ठीच्या भरीतासाठी शक्यतो पातीचा कांदा किंवा ओला कांद्याचाच वापर केला जातो। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। वांगी वातळ असतात, त्यामुळे हिंग घातल्यामुळे पचायला मदत होते। आता यामध्ये वाटलेली मिरची घालूया। मिरचीचा ठेचा जाडसर वाटून घेतल्यामुळे खूपच छान भरीत लागतं।
ठेचा छान कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामुळे वांग्याचं भरीत खूपच खरपूस लागतं. मिरचीचा ठेचा छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पात घालायची आहे. आणि आता यामध्ये कांद्याच्या पातीच्या चवीपुरतंच मी मीठ घालणार आहे. आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि कांद्याची पातीतलं पाणी अगदी कोरडं होईपर्यंत सतत परतत राहायचं आहे. 4-5 मिनिटे झालेली आहेत. कांद्याची पात बघू शकता जवळपास शिजून अर्धी झालेली आहे. कांद्याची पात आता छान शिजलेली आहे. बघू शकता तेल सुटलेलं आहे. तर मध्ये आपण थोडीशी जागा करून घेऊया आणि आता त्यामध्ये स्मॅश केलेली वांगी घालूया. तर परत एकदा थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मी फक्त वांग्यांपुरतंच मीठ घालणार आहे. कांद्याची पात शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ जास्त होऊ शकतं आणि वांग्याचं भरीत खारट होऊ शकतं. त्यामुळे मी मीठ अगोदर घातलं होतं. आता यामध्ये वांग्याचं भरीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वांग्याला एक छानशी वाफ येईपर्यंत मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वांग्याचं भरीत आता तयार झालेलं आहे. आता ते एका डिशमध्ये काढून ठेवूया. आता आपण बाजरीचे रोडगे बनवून घेऊया. त्यासाठी बाजरीचे पीठ चाळून घ्यायचं आहे. पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता थोडं थोडं पाणी टाकून भाकरीला आपण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही मळायचं, मध्यम मळायचं आहे. आता या पिठाचे सारख्या आकाराचे 5 गोळे तयार करून घेऊया कारण आपल्याला 5 नैवेद्य बनवायचे आहेत. मी या पिठाचे एक रोडगा बनवून घेणार आहे. तुम्ही त्याऐवजी एक भाकर बनवून त्याला ग्लासने किंवा वाटीने आकार देऊन छोटे छोटे रोडगे बनवून घेऊ शकता. ताटामध्ये असं चाळणीने थोडंसं पीठ पसरून घेऊया आणि आता ताटात हा पिठाचा छोटासा गोळा ठेवूया. पिठाला आणि हाताला थोडंसं पीठ लावून या पद्धतीने तळ हाताने असं थापून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने थापून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व रोडगे बनवून घेणार आहे. तवा व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. आता याच्यावर हे रोडगे टाकूया. मी यावर 3 रोडगे टाकणार आहे. खूप जास्त नाही टाकायचे नाहीतर मग खूप गर्दी होईल आणि रोडगे व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. आता याला वरून पाणी लावून घेऊया. आपण नेहमी भाकरी करतो त्याप्रमाणेच हे रोडगे बनवून घ्यायचे आहेत. सगळ्या रोडग्यांना पाणी लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरचं पाणी सुकलं की उलटवून घेऊया. बघू शकता या पद्धतीने सर्व रोडगे उलटवून घ्यायचे आहेत. आता एखाद्या मिनिटानंतर परत खालची बाजू बघूया. खालची बाजू व्यवस्थित भाजली नसेल तर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर सगळे रोडगे मी व्यवस्थित खालची बाजूने भाजून घेणार आहे. आता पलटवून टाकूया. आता हे छोटे रोडगे आहेत म्हणून मी तव्यावरच भाजून घेणार आहे. भाकरी मात्र मी जाळावर भाजून घेत असते. बघू शकता रोडगे छान टम्म फुगायला लागलेले आहेत. आता एक खालची बाजू व्यवस्थित भाजून घेऊया. आता हे रोडगे तयार झालेले आहेत. आणखी 2 रोडगे मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. सर्व रोडगे मी तयार करून घेतलेले आहे. आता या नैवेद्याचं ताट करून घेऊया. बघू शकता या पद्धतीने वांग्याचं भरीत रोडग्यांवर ठेवायचं आहे आणि हळदीमध्ये म्हणजेच भंडाऱ्यामध्ये घोळवलेले खोबऱ्याचे तुकडे या नैवेद्यावर ठेवायचे आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची तळी भरण्यासाठी या पद्धतीने पारंपरिक वांगे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य तयार केला जातो. या नैवेद्याबरोबरच मी भाकरी केलेली आहे. वांग्याच्या भरीतासोबत पातीचा कांदा आणि बाजरीची भाकरी खूपच छान लागते. तुम्ही सुद्धा या चंपाषष्ठीला पारंपरिक पद्धतीने वांग्याचे भरीत आणि रोडगे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.